Starting in the Athnator, Galana Adhyaye 10, Numbers chapter 10, Galana Adhyaye 1 to 10, तसे 1 से 10. In the Athnator, Galana Adhyaye उसका 1 से लेकर 10 तक, तसे 1 से 10 पर्यंत. Numbers chapter 10, Galana Adhyaye verse 1 to 10, तसे 1 से 10. फिर यहोवा ने मूसा से कहा, चांदी की 2 तुरैया गढ़ के बनाई जाए, तो उनको मंडली को बुलाने और छावनी को प्रस्थान के काम करने के लिए लाना. जब वे दोनों फूकी जाए तब सारी मंडली मिलाकर ये तंबू पर द्वार पर तेरे पास इकट्ठी हो जाए. परंतु यदि एक ही तुरई फूकी जाए तो प्रधान लोग इस्राएल के सारे हजारों के मुख्य पुरुष हैं तेरे पास इकट्ठी हो जाए. जब तुम सांस बांध कर फूको तो पूर्व दिशा की छावनी का प्रस्थान हो, और जब तुम दूसरी बार सांस बांधकर फूको तब दक्षिण दिशा की छावनियों का प्रस्थान हो. उनके प्रस्थान करने के लिए सांस बांधकर फूके. जब लोगों का इकट्ठा करके सभा करनी हो तब भी फूकना, परंतु सांस बांधकर नहीं. हारून के पुत्र जो याजक है उन तुरैयों को फूका करें. यह बात तुम्हारी पीढ़ी पीढ़ी के लिए सदा की विधि रहे. जब तुम अपने देश में किसी सताने वाली बैरी से लड़ने को निकलो तब तुरैयों को सांस बांधकर फूकना. तब तुम्हारे परमेश्वर यहोवा को तुम्हारा स्मरण आएगा. तब तुम अपने शत्रुओं से बचाए जाओगे. अपने आनंद के दिन में और अपने नियत पर्वों में, महीनों के आदि में, अपने होम बलियों में, मेल बलियों के साथ उन तुरैयों को फूकना. इससे तुम्हारे परमेश्वर यहोवा को परमेश्वर को तुम्हारा स्मरण आएगा और मैं तुम्हारा परमेश्वर यहोवा हूँ. परमेश्वर मोशेला म्हणाला, तो चांदीचे 2 गणे बनव. ते घडवून कामाचे असावे. मंडळीला बोलवण्यासाठी आणि तळ उठवण्यासाठी त्यांचा तो उपयोग करावाच. हे दोन्ही गणे वाजले म्हणजे सर्व मंडळी तुझ्यासमोर दर्शन मंडपाच्या दाराजवळ जमावे. एकच करणा वाजवला तर सर्वजणांनी म्हणजे इस्रायलच्या घराण्यातील प्रमुखांनी तुझ्यासमोर जमावे. कर्णाचा मोठा गजर केला म्हणजे पूर्वेच्या छावण्यांनी कूच करावे. असं दुसऱ्यांदा मोठा गजर केला म्हणजे दक्षिणेच्या छावण्यांनी कूच करावे. कूच करायचे असले तर करण्याचा एक मोठा गजर करावा. मंडळी एकत्र बोलवायचे असल्यास कर्णा वाजवावा, पण मोठा गजर करू नये. अहरोनाची मुलगी जे याजक त्यांनी हे कर्णे वाजवावे. हा तुम्हाला पिढ्यानपिढ्या निरंतराचा विधी होईल. तुमच्या देशात तुमच्यावर जुलूम करणाऱ्या शत्रूंशी तुम्हाला लढायला निघाल तेव्हा तुम्ही करण्याचा मोठा गजर करा, म्हणजे तुमचा देव परमेश्वर याला तुमची आठवण होईल आणि तुमच्या शत्रूंपासून तुमचा बचाव होईल. आपल्या आनंदाच्या दिवशी, नेमलेल्या सणांच्या दिवशी, प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस आपले होम बली व शांतपणाचे बली अर्पण करत असताना हे कर्णे वाजवावे. ते तुमच्या देवाला तुमची आठवण करून देतील. मी परमेश्वर तुमचा देव आहे. प्रार्थना करें. आपण प्रार्थना करें. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है. इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही हम पालन करने के लिए तू सहायता करना, हमें मदद करना, वचन समझने के लिए तू कृपा प्रदान करना. यह हमारी प्रार्थना है प्रभु यीशु के नाम से, आमीन. प्रेज़ द लॉर्ड. प्रेज़ हालेलुया. हालेलुया. हम यहाँ देखते हैं कि जब परमेश्वर ने इस्राएलियों को मिस्र देश से बाहर निकाला आणि जेव्हा देवाने इस्राएली लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं, फिर वो सिनाई पर्वत पर लेकर गया. आणि नंतर तो सिनाई डोंगरावरती घेऊन गेला. सिनाई पर्वत के यहाँ पर आसपास की जगह में उन्होंने डेरा डाला था. आणि सिनाई पर्वताच्या जवळ त्यांनी काय केलेला होता, डेरा टाकला होता. और मोसेस सिनाई पर्वत पर चढ़कर परमेश्वर से सारी वाचा का जो पटिया है वो लेकर आया. आणि मोशे सिनाई डोंगरावरती चढून जे काही वाचाचा करार आहे त्यांना तो घेऊन आला. और परमेश्वर उन्हें आगे आगे लेके जा रहा था. आणि देव त्यांना पुढे पुढे घेऊन चालला अब ये होता. दूसरा साल था, उनको दूसरा साल लग चुका था. तभी ये बात परमेश्वर उनसे कह रहा है. मिस्र देश से 1 साल हो चुका था, निकल गए. आणि त्यांना मिस्र देशातून बाहेर निघून 1 वर्ष झालेला होता आणि दुसरं वर्ष त्यांना लागलेलं होतं. तेव्हा देव सर्व काही बोलत आहे. दूसरा साल, दूसरा महीना आणि दुसरं वर्ष आणि दुसरा महिना. इस रीति से 20वीं तारीख को परमेश्वर ने उसको एक आज्ञा दिया. आणि याप्रमाणे देवाने 20 तारखेला त्याला एक आज्ञा दिली. क्या आज्ञा दिया? आणि काय आज्ञा दिली? तू 2 चांदी की चूड़ियाँ गढ़ के बनाना, मतलब तो उसके गढ़ के यानी आकार देकर. आणि 2 चांदीचे कर्णे तो बनवून घडी कामाचे असले पाहिजे, म्हणजे त्यांना आकार दिला पाहिजे. उन्हें तू अभी जैसे परमेश्वर ने जैसे वेदी को बनाने को कहा तो उसको कहा गढ़ के नहीं बनाना. आणि देवाने वेदीला बनवण्यासाठी सांगितलेलं होतं, त्यांना घडी काम करण्यासाठी मना होतं. उसको ठोकना नहीं. आणि त्याला ठोकायचं नाही.
आणि कोणताही आकार द्यायचा लेकिन नाही. यहाँ हम देखते हैं जो तुरहियों को बनाने के लिए बताया है, उसको गढ़ के बनाने के लिए कहा, वो भी चांदी की. आणि इथे आपण पाहतो जे कन्यांना बनवण्याची आज्ञा दिलेली आहे ते घडी कामाचे असले पाहिजे आणि ते सुद्धा चांदीचे. अब हम यहाँ देखते हैं कि दोनों चांदियों की तुरहियों को फूकने के लिए आज्ञा दी है. हारून और याजक जो है उसके बच्चे, उन्हें ये आज्ञा दी गई है. आणि दोन्ही चांदीचे जे कन्या आहेत त्याला वाजवायची आज्ञा दिलेली आहे अहरोन आणि त्याच्या मुलांना. मतलब लेवी वंश को दिया गया है. आणि म्हणजे देवी वंशाला दिलेली उन्होंने आहे ये तुरहिया फूकनी है. आणि त्यांनी ही कणे वाजवायची अब आहे. उन्होंने ये तुरहिया क्यों फूकनी है, उसका भी उत्तर परमेश्वर ने यहाँ बताया है. आणि आता त्यांनी ही जी कन्या आहे ती का वाजवायची आहे देवाने ते उत्तर इथे सांगितलेलं आहे. जब मंडली के सभी लोग जो इस्राएली लोग हैं, उन्हें तुझे इकट्ठा करना है. आणि लिहिलेलं आहे की जेव्हा मंडळीची जी सर्व लोक आहेत जेव्हा त्यांना तुला एकत्र करायचं आहे कहाँ पर? मिलाप वाले तंबू के पास. आणि कुठे दर्शन मंडपाच्या जवळ. मिलाप वाला तंबू किसे बताता है? प्रार्थना को दर्शाता है. आणि जे दर्शन मंडप आहे तो प्रार्थनेला दर्शवतो. परमेश्वर वहाँ मिलने के लिए आता था आणि देव त्यांना तिथे भेटण्यासाठी यायचा और मोसेस वहाँ जाता था परमेश्वर से बात करने के लिए. आणि मोशे तिथे जायचा देवाशी तो बोलण्यासाठी. अभी के अगर हमारे जमाने में हम देखेंगे तो हमारा मिलाप वाला तंबू कौन सा है? वो है प्रार्थना. आणि आताच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर आपलं जे दर्शन मंडप आहे ते आहे प्रार्थना. लेकिन प्रार्थना ऐसा एक जरिया है कि हम जाते हैं, परमेश्वर आता है. आणि प्रार्थना एक असा मार्ग आहे की आपण जातो आणि देव तिथे कहीं येतो. पर भी आप, ऐसा जरूरी नहीं है कि अपने घर में ही आप प्रेयर करो. रास्ते में चलते समय आप जब प्रेयर किया तुरंत परमेश्वर वहाँ है. आणि अभी आपको थोड़े समय बताया परमेश्वर यीशु मसीह तो आपके साथ 24 आवर्स यानी आपके साथ कंटिन्यूसली है. आणि येशू ख्रिस्त 24 तास म्हणजे लगातार तुमच्या सोबत आहे वो आपको छोड़ के नहीं जाता. आणि तो तुम्हाला सोडून जात नाही. पवित्र आत्मा तो कहाँ है आपके? आणि पवित्र आत्मा तर कुठे आहे तुमच्या? आपके शरीर में है, आणि तुमच्या शरीरामध्ये आपके आहे अंदर है. आणि तुमच्या आतमध्ये आहे वो भी आपको छोड़ के नहीं जाएगा. आणि तो सुद्धा तुम्हाला सोडून जाणार जिस नाही. दिन आप बोलोगे मुझे यीशु नहीं चाहिए, उस दिन वो चला जाएगा. आणि ज्या दिवशी तुम्ही बोलाल की मला येशूने खूप नको आहे त्या दिवशी तो निघून जाईल. इसलिए आप गिरते हो, उठते हो, आपसे पाप होते हैं, आपसे गलतियां होती, तो भी वो आपको छोड़कर नहीं जाता. आणि म्हणून तुम्ही पडता पुन्हा उठता तुमच्याकडून पाप होतात चुका होतात तरी सुद्धा तो तुम्हाला सोडून जात नाही. क्यों? क्योंकि उसने प्रॉमिस किया है आपसे कि मैं तुझे कभी न छोड़ूंगा. आणि कारण त्यांनी करार केलेला आहे की मी तुला कधीच सोडणार नाही. पवित्र आत्मा क्यों नहीं जाता है? आणि पवित्र आत्मा का जात नाही? क्योंकि यीशु मसीह ने कहा मैं तुम्हें अनाथ नहीं छोड़ूंगा. आणि येशू ख्रिस्ताने सांगितलं की मी तुम्हाला अनाथ सोडणार जब नाही. पवित्र आत्मा गया तो आप अनाथ हो जाओगे. आणि म्हणून जर पवित्र आत्मा गेला तर तुम्ही लोक अनाथ होऊन जाल. आपके प्रोटेक्शन के लिए, मेरे प्रोटेक्शन के लिए पवित्र आत्मा दिया है. आणि तुमच्या आणि माझ्या संरक्षणासाठी पवित्र आत्मा दिलेला आहे. जब तक पवित्र आत्मा हमारे अंदर है, वो शैतान को रोक के रखेगा, हमें छूने नहीं देगा, हमारे अंदर आने नहीं देगा. आणि जोपर्यंत पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे तो शैतानाला अडवून ठेवून तो आपल्याला स्पर्श करू देणार नाही. और हम उसको हमें छीनने के लिए नहीं देगा. आणि त्याला आपल्याला छेडून घेण्यासाठी देणार नाही. नरक लेके जाने नहीं देगा. आणि आपल्याला नरकामध्ये घेऊन जाण्यासाठी देणार नाही. इसीलिए पवित्र आत्मा हमें मदद के लिए दिया है. आणि म्हणून पवित्र आत्मा आपल्या मदतीसाठी दिलेला आहे. हमें परमेश्वर के निकट लेके जाता है, आणि तो आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जातो. पश्चाताप करने के लिए मदद करता है, आणि पश्चाताप करण्यासाठी आपल्याला मदत प्रभु के करतो. बारे में बताता है. आणि देवाच्या बद्दल तो यहाँ सांगतो. तक हमारी गलतियाँ हुई तो हमारी गलतियों को भी परमेश्वर पवित्र आत्मा अंदर से बात करता है. तू यहाँ गलती किया, तुझे नहीं करना चाहिए, तू ऐसा किया, अंदर से बात करता है. आणि इकडे जर आपल्याकडून काही चुका झाल्या तो आतमधून बोलत असतो की तुम्ही चूक केलेली आहे. तो इस रीति से हम देखते हैं कि आज हमारा मिलाप वाला तत्व है प्रार्थना. आणि अशा रीतीने आपण पाहतो की आपलं जे दर्शन मंडप आहे तो आहे प्रार्थना. तो यहाँ पर स्पष्ट रीति से लिखा है कि जब मिलाप वाले तंबू के पास बुलाना है, आणि ती स्पष्ट रीतीने दिलेली आहे जेव्हा दर्शन मंडपाच्या समोर बोलवायचं आहे तब तुरही फूकना है. आणि जेव्हा करणा वाजवायचा और आहे अगर प्रस्थान करना है यानी अभी इस जगह से तुम्हें निकलना है, आगे जाना है, तब तुरहियों को फूकने के लिए बोला है. आणि जर तुम्हाला प्रस्थान करायचं आहे या ठिकाणी जर तुम्हाला पुढे जायचं आहे तर तुम्हाला करणा वाजवायचा आहे. इसका मैं आपको कारण बताती हूँ कि ऐसी तुरहियां क्यों बनाई गई. आणि मी याचं कारण सांगतो की असं करणं का बनवण्यात आलं. क्योंकि इस्राएली बहुत लोग थे. आणि इस्रायली लोक ही खूप होते. अभी वो मुंह से चिल्लाकर तो बोल नहीं सकता, सबको सुनाई देगा क्या कि चलो चलो जाना है, प्रस्थान करना है, हमें आगे बढ़ना है. आणि मोठे ओरडून बोलू शकत नव्हतं आणि जर त्यांनी सांगितलं तर सर्वांना ते ऐकण्याचं आहे. लाखों लोग होते आणि लाखों लोग थे आणि लाखो लोक होते. लाखों लोग. आणि लाखो लोक. तो सोचो, इसीलिए उन सबको जैसे भी वो तुरही फूकी जाती थी तो क्या होता था, लाखों लोगों को वो सुनाई देता था. आणि जसं तो करणा वाजवण्यात यायचा तेव्हा लाखो लोकांना ते ऐकायला जायचं. और इसलिए अभी वो जो तुरही फूकी जाती थी आणि तो जो करणा वाजवण्यात तो यायचा इस्राएलियों को बताया गया था कि जब वो फूका जाएगा यानी जब दोनों तुरही फूकी जाती, दोनों
फूकी जा रही है तो समझ जाने का सब लोग मिलाप वाले तंबू के पास आना है। आणि जर दोन्ही करणं एक सोबत जर फुकण्यात येत आहे तर काय समजून जायचं आहे दर्शन मंडपाच्या समोर यायचं आहे. कोई भी जितने भी घर में है इधर भी है अपना काम भी छोड़कर, अगर खेती में है तो काम भी छोड़कर, रोटी बना रहे तो हाथ भी धोकर आना है, दर्शन मंडप के पास इकट्ठा होना है। आणि जर कोणी कुठे आहे त्याने काय करायचं आहे ते सर्व काही सोडून दर्शन मंडपाच्या समोर यायचं आहे. अगर एक तुरई फूकी जाएगी, आणि जर एक करणा वाजवण्यात एक ही आला तुरई का आवाज आ रहा है, आणि एकच करण्याचा जर आवाज येत आहे तो फिर क्या करना है? इस्राएल के जो प्रमुख लोग हैं, आणि इस्रायलाची जी प्रमुख लोक आहेत जिनको प्रधान बोलकर चुना है, आणि त्यांना प्रधान म्हणून निवडलेलं वो लोग आहे मोसेस के पास इकट्ठा होते थे। आणि ती लोक मोशेजवळ एकत्रित व्हायचे. लेकिन अगर यहाँ से आगे जाना है, आणि जर इथून पुढे जायचं आहे कहाँ से जाना है? पूर्व दिशा में जाना है, पश्चिम दिशा में जाना है, उत्तर दिशा में जाना है या दक्षिण दिशा में जाना है? आणि पूर्व दिशेकडून जायचं आहे, दक्षिण दिशेकडून जायचं किंवा उत्तर दिशेकडून जायचं आहे. तो उसके बारे में भी वो तुरई कैसे फूकने की वो बारे में बताया था। आणि त्याच्याबद्दल सुद्धा ती तुरई जी आहे ती कशा रीतीने फुंकायची आहे ते सांगितलेलं आहे. अगर वो सांस को रोक कर तो समझने का पूर्व दिशा से जाना है। आणि जर श्वास रोखून जर करणं वाजवले तर समजून जायचं आहे पूर्व दिशेकडून जायचं पूर्व आहे. दिशा में यहूदा और उसके साथ 2 गोत्र और थे, वो लोग तैयारी, सब लोग अपने अपने तंबू निकाल देते थे, तंबू में रहते थे ना। अभी हमारा कैसा घर तंबू उठा के नहीं लेके जा सकते है ना, उधर उस समय वो काल में लोग सब लोग तंबू में रहते थे। आणि त्या काळामध्ये ते सर्व लोक तंबूमध्ये राहायचे. इसीलिए वो लोग क्या करते थे, जैसे तुरई फूकी जाती थी आणि म्हणून ते लोक काय करायचं जसं करणं वाजवलं सबका जायचं कान खड़ा हो जाता था। आणि सर्वांचे जे कान आहे ते उभे राहायचे देखते थे अच्छा एक ही तुरई फूकी, वो भी सांस रोक कर, आणि बघायचे की एकच करणं वाजवलेला आहे तो श्वास करतो सब पैकिंग करते थे। आणि सर्व काही पॅकिंग और करायचे. पैकिंग कर कर पूर्व दिशा से जो लोग आगे वहाँ उस 3 गोत्र जो वहाँ से है वहीं से शुरुआत होगा, आणि पूर्व निकलना वहाँ से शुरुआत होगा। आणि पूर्व दिशेकडून जे 3 गोत्र आहेत त्याच्यापासून सुरुवात होईल निघण्याची. लेकिन अगर सोचो जैसे ये तुरई फूकने के बाद तुरंत दूसरी सांस फूक कर वैसे ही फूकी गई तुरंत, आणि जर हा करणं वाजवल्यानंतर पुन्हा श्वास रोखून जर करणं वाजवण्यात आला मतलब दूसरी तुरई फूकी गई, आणि दुसरा मतलब वही करणं तुरई वाजवण्यात लेकिन आला 2 बार फूकी गई, आणि जर एकच करणं वाजवण्यात आला परंतु दोनदा वाजवण्यात तो आला समझ जाने का दक्षिण बाजू से जाना है। आणि समजून जायचं आहे की दक्षिण दिशेकडून जायचं आहे. इस रीति से परमेश्वर ने एक उनके लिए एक मार्ग निकाला था कि बाहर निकालने के लिए, आणि मग तिने देवाने त्यांच्यासाठी एक मार्ग बनवला होता त्यांना बाहेर सब लोग निघण्यासाठी. एकत्रित होकर अपनी तैयारी कर ले, आणि सर्व लोकांनी एकत्रित होऊन स्वतःची तयारी करायची पैकिंग कर ले और प्रस्थान करे, निकल जाए। आणि पॅकिंग करून त्यांनी प्रस्थान करून निघून जावं. ऐसा कोई बोला नाही मला काय बोललं नाही, मला काय सांगितलं नाही, मी कशाला माझी पॅकिंग केली, मला अच्छा तुला बोललं, मला नाही बोललं, मी नाही येत. ऐसा नहीं होना चाहिए। आणि अशा रीतीने नाही झालं ये पाहिजे. सभी लोग एक चित्त एक मन से जब वो तुरई फूकेंगे उनको ये करना ही है। आणि जेव्हा एक चित्ताने आणि एक मनाने जेव्हा तो करणं वाजवले तो त्या सर्वांना ते करायचं आहे. इसीलिए वो लोग क्या करते थे, आणि म्हणून ती लोक काय करायचे तुरैया फूकते थे, इसलिए ये 2 तुरैया बनाने को बोला था। आणि करणं वाजवायचे म्हणून या 2 करण्याला बनवण्याची आज्ञा साथ होती. साथ वहाँ लिखा है कि तुम जब आनंद का समय हो, आणि सोबत लिहिलेलं आहे जेव्हा आनंदाची वेळ आहे आनंद हो रहा है, शादी हो रहा है सोचो, आणि आनंद आहे किंवा लग्न बच्चा हो आहे गया सोचो, आणि मूल झालं फिर तुरैया फूकी जाती है। आणि मग तो करणं वाजवण्यात यायचा लड़का हो गया, आणि मुलगा झाला तुरैया चालू होना, आणि करणं वाजवायला सुरुवात शादी झाली. हो रही, दोनों एक दूसरे को रिंग डाल रहे हैं, आणि दोघं एकमेकाला रिंग घालतायत तुरंत तुरैया फूकना चालू हो जाता था। आणि लगेच जो करणं आहे तो वाजवायला सुरुवात व्हायची. मतलब जब आनंद होता था तब तुरैया फूकी जाती थी। आणि जेव्हा आनंदाची वेळ असायची तेव्हा करणं वाजवण्यात यायचं. नियत पर्व होते थे, यानी उस समय जो पर्व दिए गए थे, यानी फेस्टिवल दिए गए थे, यानी संडे का हर शब्द का पालन करना, आणि 100 दिवस पालन करणं फसल मनाना आणि पसंत बनवणं और अखमीरी रोटी का पर्व आणि मेघवणी भाकरीचा पर्व और कट्टी का पर्व, आणि कापणीचा पर्व प्रायश्चित का दिन, प्रायश्चितचा पर्व ये सारे जो पर्व दिए गए थे, यानी जब आप हमारी भाषा में हम सन बोलते हैं, यानी उस समय से त्योहार, हाँ थैंक यू शब्द ऐसे त्योहार कहते हैं, आणि ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये सण म्हणतो तो वो त्योहार उनके लिए दिए गए थे आणि ते जे सण आहे त्यांच्यासाठी देण्यात आले और होते. उन त्योहारों के समय पर भी तुरैया फूकी जाती थी। आणि त्या सणांच्या वेळेला सुद्धा करणं वाजवण्यात महीना यायचा. चालू हो गया, आणि महिना जर चालू झालेला 1 आहे तारीख चालू हो गई, आणि 1 तारीख चालू झाली अभी वहाँ पर कैसे 14 तारीख 15 तारीख से महीना चालू हो जाता था। आणि तिथे 14 तारखेपासून 15 तारखेपासून महिना सुरू
सुरुवात तो व्हायचा लोग तुरैया फूकते थे। आणि ती लोक कर्णा तो जैसे वाजवायचे वो तुरैया फूकी जाती थी आणि जसं तो कर्णा वाजवायला तो द्यायचा लोगों को समझ आता महीना चालू हो गया, महीना पलट गया। आणि लोकांना समजून यायचं की महिना हा चालू झालेला आहे। इसलिए होता है जैसे मेल बलि के समय में, होम बलि के समय पर याजक लोग तुरैया फूकते थे। आणि मग बलीच्या वेळेला शांतपणाच्या वेळेला याचे लोक कर्णा वाजवायचे जब लोग युद्ध के लिए जाते थे आणि जेव्हा ते लोक युद्धासाठी जायचे परमेश्वर ने खास बताया था कि याजकों ने खास याजकों को लेके जाना है आणि देवाने खास सांगितलेलं होतं की याजकांना खास घेऊन जायचं आहे उन्हें क्या करना है, आणि त्यांना काय करायचं आहे वो इस्राएल के प्रति तुरैया फूकना है। जैसे युद्ध के पहले तुरैया फूकना है, आणि त्यांनी इस्रायलाच्या प्रति तुरही वाजवायचे आहेत आणि युद्धाच्या पहिले सुद्धा वाजवायचे आहे वो तुरैयों को सुनकर आणि त्या कर्णांना ऐकून परमेश्वर क्या करेगा, आणि देव काय करेल इस्राएल को स्मरण रखेगा आणि इस्रायलाला तो आठवण ठेवेल और उनकी तरफ से लड़ेगा। आणि त्यांच्यातर्फे तो युद्ध करेल इसीलिए परमेश्वर ने क्या किया था, उनके लिए एक तुरैया दी थी। आणि म्हणून देवाने त्यांच्यासाठी करणे दिलेले होते जब जब कोई त्योहारों में आनंद के समय पर या किसी भी अच्छी बातों पर, पर्वों के समय पर, त्योहारों के समय पर जब तुरैया फूकी जाती थी तो परमेश्वर उन्हें स्मरण करता था। आणि आनंदाच्या वेळेला किंवा सणांच्या वेळेला जेव्हा कर्णा वाजवणे त्याचं देव त्यांना काय करायचं स्मरण ठेवायचं ऐसा मतलब परमेश्वर भूल गया है आणि याचा अर्थ असा की देव त्यांना विसरला का नहीं, आणि नाही लेकिन परमेश्वर ने इसलिए उन्हें कहा कि ये तुम्हें करना है, एक उनके लिए एक विधि रखा। आणि देवाने त्यांना यासाठी सांगितलं की तुम्हाला हे करायचं आहे देवाने त्याच्यासाठी एक विधी ठेवली परमेश्वर कभी भूलता नहीं, आणि देव हा कधी विसरत लेकिन नाही इसराइलियों को भूलने की आदत थी ना, आणि मनुष्य का स्वभाव है बोलना। आणि मनुष्याचा स्वभाव आहे इसलिए विसरायचा मनुष्य ने ये याद रखा है कि वो कर रहे हैं क्या नहीं। आणि मनुष्याने लक्षात ठेवलं पाहिजे की ते लोक करत आहेत की नाही परमेश्वर यही बात उनसे देखता था, आणि देव याच गोष्टी त्यांच्याकडून पाहत होता तो इस रीति से परमेश्वर ने उनको दो तुरैया बनाई। आणि त्या रीतीने देवाने त्यांच्यासाठी दोन करणे अभी बनवले हम इस वचन को आत्मिक रीति से देखेंगे। आणि आता आपण या वचनाला आत्मिक रीतीने पाहूया यहाँ लिखा है दो तुरैये उगड़ कर बनाना, आणि ते देण्यात आलेले आहेत दोन जे करणे आहेत त्यांना तो घडवून बनव और वो भी चांदी की। आणि ते सुद्धा चांदीचे इसलिए प्रियो चांदी है ना, हमारे खंडनी को, हमारे छुटकारे को दर्शाती है, आणि चांदी आपल्या खंडणीला आणि आपल्या सुटकाराला दर्शवते पापों से मुक्ति को दर्शाती है, आणि पापांपासून मुक्तीला दर्शवते सुटकाराला दर्शवते तो इसी रीति से प्रियो तो चांदी इसीलिए बोला गया है। आणि म्हणून त्यांना चांदी सांगण्यात आलेली और आहे आपको मालूम है यीशु मसीह को भी चांदी के 30 सिक्के में बेचा गया। आणि तुम्हाला माहित आहे की येशू ख्रिस्ताला सुद्धा चांदीच्या 30 सिक्कांमध्ये अब विकण्यात इस आले चांदी के 30 सिक्कों के द्वारा यीशु बेचा गया और उसके द्वारा हम छुड़ाए गए। आणि येशू चांदीच्या 30 सिक्कांमध्ये तो विकण्यात आला आणि आपण त्याच्याद्वारे सोडवण्यात आलो तो चांदी छुटकारे को दर्शाती है। आणि चांदी ही सुटकाराला अब दर्शवते यहाँ जो दो तुरैया बताई है आणि इथे जे दोन करणे सांगितलेली आहेत वो है जुना करार नया करार। आणि ते आहे जुना करार आणि नवीन करार ये एक चांदी के जैसा है जो हमें छुटकारा देता है, आणि हे चांदीसारखं आहे जे आपल्याला सुटकारा देतं हमें उद्धार देता है। आणि आपल्याला दान देतं जुना करार नया करार। आणि जुना करार आणि नवीन करार अभी इसे फूकते यानी हम इसे बोलते हैं। आणि ह्याला वाजवतात म्हणजे आम्ही आता ते बोलतो जब हम इसे बोलते हैं एक याजक होने के नाते हम इसका इस्तेमाल करते हैं आणि जेव्हा एक याजक होण्याच्या नात्याने जेव्हा याचा वापर तो करतो परमेश्वर उन वचनों को स्मरण करता है आणि देव त्या वचनांना आठवण और ठेवतो परमेश्वर कार्य करता है। आणि देव कार्य करतो मैं आपको बताना चाहती हूँ, और एक जैसे चांदी का विषय निकला है तो मैं आपको बताना चाहती हूँ, हमारे शरीर, प्राण और आत्मा, हम 3 भागों में बटे हुए हैं। हम 3 भाग हैं हमारे अंदर, जैसे हमारा परमेश्वर पिता, पुत्र और पवित्र आत्मा है, वैसे ही हमारे अंदर भी परमेश्वर ने उसी रीति से रचना की है। शरीर जो दिखाई दे रहा है, चुपता है, जिंदा है ना, तो ये जिंदा क्यों है? क्योंकि इसके अंदर प्राण है। आणि हा जिवंत का आहे कारण ह्याच्यामध्ये प्राण आहे प्राण कहाँ है? आणि प्राण कुठे आहे खून में। आणि रक्तामध्ये तो आहे ये जो मांस है आणि हा जो मांस आहे इसे शरीर बोलते हैं, आणि ह्याला शरीर और म्हणतात ये जो खून है आणि हे जे रक्त आहे उसे प्राण कहते हैं। इसके अंदर प्राण है हमारा, आणि त्याच्या आतमध्ये आपला प्राण आहे और इसी प्राण से जुड़ा है हमारी आत्मा। आणि याच प्राणाद्वारे जोडलेला आहे तो आपला ये आत्मा तीनों भी है ना चांदी के तार से जुड़े हैं। आणि हे तिन्ही सुद्धा चांदीच्या तारेसोबत जोडलेले आहेत लोगों को चांदी अच्छी नहीं लगती, आणि लोकांना चांदी आवडत नाही सोना ज़्यादा अच्छा लगता है, आणि सोनं जास्त आवडतं लेकिन बिब्लिकली देखा गया तो परमेश्वर वचन की तुलना भी चांदी के साथ की है। और यहाँ तक हमारे जीवन की जो छुटकारे की, हमारे जीवन को छुटकारे की जो लाक्षणिक जो अर्थ लिया है
वो भी चांदी लिया है, और हमारे जो तीनों को शरीर प्राण आत्मा को भी जोड़े रखा है चांदी की तार से। आणि जर सर पाहिलं तर आपली जे सुरकाराची जी छाप आहे ती चांदीनुसार दिलेली आहे आणि देवाने काय केलेलं आहे आपलं जो शरीर प्राण आत्मा आहे त्या तिन्ही भागांना सुद्धा चांदीने जोडलेलं आहे आणि आपलं जे जीवन आहे तो सुद्धा चांदीचा देवाने काय केलेलं आहे लक्षण दिलेलं आहे। आप समुपदेशक निकालना आणि उपदेशक काढूया। समुपदेशक अध्याय 12 और उसका 6 आणि त्याचं 6। यहाँ पर इंसान का बुढ़ापा, जवानी के बाद बुढ़ापा, आणि मनुष्याचं तारुण्य आणि तारुण्यानंतर वयस्करपणा। यहाँ इस अध्याय में अगर आप पढ़ोगे तो जवान लोग को अपने जवानी के दिनों में बहुत अहंकार करते हैं, मैं जवान आणि तारुण्याच्या दिवसामध्ये तरुण लोक अहंकार करतात की तरुण आहे, बहुत घमंड करते हैं आणि खूप घमंड करतात। जवानी क्षण थोड़े ही काल की है, बाद में बुढ़ापा आने वाला है। आणि ते लोक विसरून जातात जे तारुण्य आहे ते क्षणभंगुर आहे आणि त्याच्यानंतर वयस्करपणा येणार आहे। तो इसीलिए प्रियो हम यहाँ देखते कि समुपदेशक ने जो लिखा है सुलेमान ने, उसने अच्छी रीति से बताया ताकि हम जवानी के दिनों में घमंड नहीं करें, क्योंकि जवानी हमेशा हमारी नहीं रहेगी। आणि उपदेशकमध्ये जे लिहिलेलं आहे ते खूप चांगल्या रीतीने लिहिलेलं आहे की जे आपले तारुण्य आहे ते सर्व काळ नाही। चलो हमेशा रहने वाले तो चलो करो बाबा, घमंड करो। आणि जर नेहमीसाठी आहे तर तुम्ही अहंकार करा। देखो जब बच्चे छोटे रहते थे आणि जेव्हा मुलं लहान असतात तो हमेशा सबको बोलते उठा, है ना, हाथ में ऐसे 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 मदद के लिए मांगते हैं। आणि मदत ती लोक मागत जैसे असतात। बच्चे चलने लगते हैं आणि जसे मुलं दो पैर चालत आ जाते हैं, आणि त्याला 2 पाय येतात दो पैर आते ही वो भागने लगते आणि 2 पाय आल्यानंतर ते लोक हैं, पळायला बाबा लागतात बोलते नहीं बेटा। आणि आई वडिलांना सांगतात आता मला और उचला। जैसे जैसे अच्छे चलने लगते हैं आणि जसं जसं ते चांगल्या रीतीने चालू लागतात उन्हें ऐसा लगता है मुझे तुम्हारी जरूरत नहीं है। आणि त्यांना असं वाटतं की आता मला तुमची गरज नाही आहे। अगर देखा गया ना आणि जर पाहिलं झालं तो प्रियो हमें हमारे माँ बाप की और हमारे बड़े लोगों की हमें बहुत ज़रूरत है। आणि आपल्याला आपल्या आई वडिलांची आणि जे आपले जे मोठे आहेत त्यांची आपल्याला गरज आहे। मैं आपको बता दूँ आणि मी तुम्हाला हम सांगते सब कहाँ थे आणि आपण सर्व यहाँ पूर्ण जन्म होतं लेने से पहले, आणि ते जन्म घेण्याच्या अगोदर हाँ? ऊपर थे आणि स्वर्गामध्ये होतो लेकिन परमेश्वर ने हमें नीचे डाला। आणि देवाने आपल्याला खाली अभी अगर टाकलं। सोचो ऊपर से नीचे आना है किसी को आणि जर वरतून जर कोणाला खाली यायचं आहे तो उसे क्या लगाना पड़ेगा अपने हाथ में, आणि त्याच्या स्वतःच्या अंगाला त्याला काय लावावं लागेल? हाँ? क्या लेना पड़ेगा? सोचो प्लेन से आपको नीचे डाल दिया तो आपको अभी आपको समझ में आया कि वो आपको प्लेन से नीचे डाल दिया, हाँ? तो फिर आपको किसकी जरूरत है जाए? आणि तुम्हाला कोणाची गरज लागेल? हाँ? आप बोल सकते हो कि पैराशूट की मुझे जरूरत है, आणि तुम्ही बोलू शकता की मला पॅराशूटची गरज नाही। क्यों? आणि नाश हो जाएगा। अगर पैराशूट नहीं है तो नाश हो जाएगा। आणि जर पॅराशूट नाही तर नाश होऊन जाईल। लेकिन पैराशूट है ना वो धीरे धीरे आता है, आणि जो पॅराशूट आहे तो हळूहळू येते स्पीड में नहीं आता है। आणि स्पीडमध्ये नाही आहे। और वो पैराशूट हमें जहाँ लेके जाना है वहाँ लेके जाता है, आणि तो जो पॅराशूट आहे जिथे आपल्याला घेऊन जायचं आहे तिथे तो बराबर से जातो लैंडिंग कराता है, आणि योग्य रीतीने तो लँडिंग करतो नीचे जमीन पर लाता है आणि खाली जमिनीवरती आणतो और खड़ा करता है। आणि उभं करतो। जो लटक रहे थे आणि जे लटकत होते घर में ऊपर और नीचे के बीच में से लटक रहे थे, बराबर से पृथ्वी पर हमारे पैर निकाले थे। आणि त्याने योग्य रीतीने पृथ्वीवरती आपले पाय टेकवले माँ बाप भी वही है, आणि आई वडील सुद्धा तसेच आहेत। वो भी क्या करते थे? आणि ते सुद्धा काय करतात? पकड़ कर फिर संभाल कर अपने खुद के पैरों पर खड़ा कर देते हैं। आणि आपल्याला बघून आणि आपल्याला सांभाळून स्वतःच्या पायांवरती उभे करतात। इसलिए प्रियो याद रखो, हमें हमारे माँ बाप हमारे ऊपर अधिकारी चाहिए। आणि म्हणून लक्षात ठेवा की आपले जे आई वडील आहेत आपल्यावरती अधिकारी नहीं चाहिए आहेत। बोले तो नाश हो जाते, इसलिए जिन्हें अनुकरण करने वाले, समझाने वाले, डांटने वाले, बताने वाले, मार्गदर्शन करने वाले नहीं रहते, वो नाश हो जाते। आणि ज्यांना मार्गदर्शन करणारे आणि समजवणारे किंवा ओरडणारे नसतात त्यांचा नाश होऊन जातो। समझ में आया? इसलिए 12वां जो अध्याय है वो 12वां अध्याय इसीलिए लिखा है ताकि जवानी हमेशा नहीं रहेगी। इसलिए हम जवान लोगों ने, हमारे हर एक इंसान, अभी ऐसा नहीं है मुझे भी जवानी आके पूरा हुआ है, हम सब लोग पार होकर गए, किसी की भी
जवानी नहीं देगी। अभी आगे हमारा अनुग्रह, हमारी हर्षु आगे नहीं, श्रद्धा, हमारी श्रद्धा जवान हो जाएगी, लेकिन बाद में हमेशा जवान रहेगी तो चलो ठीक है, लेकिन जवान नहीं रहेगी आगे बुरा पाए। इसीलिए समुपदेशन हमेशा 12 पढ़ना है। आणि म्हणून उपदेश नेहमी 12 वाचा। इसमें आगे ऐसा लिखा है कि सुनने वाले का, ये जो गाने वाले का आवाज कम देगा, यानी कम सुनाई देगा, आणि म्हणून ऐकण्याचे जे कान आहे त्याला कमी दांत ऐकण्याचे कम हो जाएंगे, आणि त्याचे जे दात आहे ते कमी है होते। ना। जो चक्की है, आणि जी चक्की आहे ये चक्की है ना, जो भी अन्न डालते पीसती है ना, आणि जे काही आतमध्ये लागते पिसण्यात येते ऐसा पीस के, देखो वहाँ पर ऐसे ही लिखा है ना। फिर बुढ़ापे में डर ज्यादा रहता है, आणि नंतर वयस्कर मनामध्ये भीती जास्त असते घाम ज्यादा जल्दी होता रहता है। आणि नाकूच जास्त असते तो उस रीति से हम देखते हैं कि सुबह नींद भी कम हो जाती है, आणि सकाळची जी झोप आहे ती सुद्धा कमी होत जाते। चिड़ियों का आवाज सुनाई देने लगता है, जल्दी बोर होने लगते हैं। जो जवान, क्या मम्मी उठा रही है, मम्मी सोने देना थोड़ा समय और, वो व्यक्ति बुढ़ा होने वाला 4 बजे से ही चालू। देखो हमारे जाने मौसी जाते कशाला उठतोय म्हणजे सकाळी, आम्ही उठतो 4ला, म्हटलं नका उठू ना, पण नंतर मला कळालं अरे झोप कमी झाली। उग्र होने के बाद आणि बरी झाली कम हो जाती है, आणि जी झोप आहे ती कमी होत जाते भोर को उठना चालू हो जाता है। आणि म्हणून अति भोर होऊन त्यांचं उठणं चालू होऊन जातं। जोर जोर से दोनों जन बात करते, काका को कौन सुनाई देता है, मीटिंग वाले बोलते लाला मावशी उठल्या वाटतं, तो सुनाई त्यांचं चालू होतं। ठीक है, तो इस रीति से फिर आगे अगर आप 6ठे वचन में पढ़ोगे, आणि जसं आमच्या प्रश्नामध्ये वाचलं, मग चांदीचा दोन टोटे चांदी की तार 2 टुकड़े हो जाएंगे। 2 टुकड़े यानी प्राण और आत्मा एक साथ, और शरीर 2 टुकड़ा, जिसको शरीर प्राण आत्मा ये जो ज्वाइन करके रखा था, आणि शरीर प्राण आत्मा याचे जोडून ठेवलेलं होतं ये ऐसे तीनों थे, एक ही में, इसी एक में ये तीनों। आणि या एकामध्ये तीन होते आणि विनोद होते तो क्या हो जाता है, आणि मग काय होतं? ये अलग हो गए और ये अलग। आणि तुमच्यामध्ये हे दोघे वेगळे होतात आणि हा एकटा प्राण वेगळा और होतो। आत्मा जहाँ से आया उसी के पास जाता है, आणि प्राण आणि आत्मा जिथून आलेला आहे त्याच्यातच शरीर जातो। बच जाता है, अरे बाबा जल्दी से जल्दी करो, विद्या जल्दी से जल्दी करो। अब इस बीच में एक व्यक्ति औरत मर गई थी, सब उसको अंदर रखा था, सब बाहर गए, क्योंकि वो रात को मरी थी ना। कितनी भी प्यारी हो, आणि किती जर प्रेमळ असेल तो भी वो व्यक्ति को बॉडी सड़ने लगती है, आणि त्यांचं जे शरीर आहे ते सडायला लागतं जल्दी से जल्दी विधि करना ही पड़ता है। आणि म्हणून लवकरात लवकर विधी करावी लागते। आपको समझ में आया? आणि तुम्हाला इस समजेल रीति से ये चांदी के तार से हमें जोड़ा गया है। आणि चांदीच्या तारेद्वारे आपल्याला जोडण्यात आले ये आहे जब टूट जाता है आणि जेव्हा हे तुटतं तो सोने का कटोरा टूटेगा, आणि सोन्याचा कटोरा फुटेल अनमोल हमारा ये जो शरीर, हमारा जो जीवन है वो टूट जाएगा, आणि आपलं हे जे जीवन आहे ते अनमोल आहे आणि ते तुटून जाईल और क्या हो जाएगा, मिट्टी जुड़ करके वो मिल जाएगी, यानी हमारा ये जो शरीर है मिट्टी में मिल जाएगा, आणि आपलं हे जे शरीर आहे ते मातीमध्ये मिळेल और आत्मा परमेश्वर के पास जिसने दिया उसके पास लौट जाएगा। आणि आत्मा देवाकडे म्हणजे जीवन आलेला आहे त्याच्यामुळे तो पुन्हा तो जाईल। आपको समझ में आया, यहाँ जो चांदी का जो अर्थ बताया गया था वो हमारे जीवन को भी दर्शाता है। आणि चांदीचा जो अर्थ सांगितलेला आहे तो आपल्या जीवनाला सुद्धा दर्शवतो परमेश्वर का वचन हमारे जीवन को संभालता है, आणि देवाचं जे वचन आहे ते आपल्या जीवनाला सांभाळते परमेश्वर का वचन हमें एकत्रित करता है। आणि देवाचं वचन आपल्याला एकत्रित करतं तो ये जो परमेश्वर का वचन जो जुना करार नया करार दिया है, आणि हे जे देवाचं वचन जे जुना करार आणि नवीन करार देण्यात जिसको आलेला आहे परमेश्वर ने चुना है वो उसे प्रचार करता है आणि ज्याला देवाने निवडलेला आहे तो त्याचा प्रचार करतो चर्च में, आणि चर्च और आप सबको लोगों के बीच में आपस में एक दूसरे के साथ। आणि तुमच्या सर्वांना लोकांमध्ये एकमेकांसोबत तो उन लोगों का वचन का इस्तेमाल करते हो। आणि तुम्ही वचनाचा वापर करता परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया कि उसने अपना इकलौता बेटा दे दिया ताकि जो कोई उस पर विश्वास करे वो नाश न हो। तो प्रभु आपसे बहुत प्यार करते हैं। आप ऐसा बताते हो ना किसी को, आपके रिश्तेदार को, फ्रेंड्स को, कोई रो रहा है, कोई दुखी है, तो आप उसको बताते हो ना, गॉस्पेल देते हो ना, तो वचन लेकर ही बताते हो ना। आणि वचन जेव्हा तुम्ही सांगताय ना तो इस रीति से प्रियो, याजक होने के नाते आपको प्रभु ने उन्हें इकट्ठा करने के लिए, लोगों को इकट्ठा करने के लिए बाइबल दिया है, ये तुरंत दिया है। आणि याच्या होण्याच्या नात्याने लोकांना एकत्रित करण्यासाठी बायबल दिलेला आहे, हा करडा दिलेला और आहे ये बाइबल ही, ये वचन ही है जो तुरैया हमें प्रस्थान कराती है,
यहाँ हमारा मन नहीं लगेंगे, फिर कहाँ जाने को बोलती है? चल घर में। आपको समझ में आया? आगे बढ़ाती है, आणि ते पुढे चालवते वहीं पर रुकने नहीं देती। स्नान पर जैसे मिश्र देश से आए तो लोग वहीं पर रुके क्या? आणि मिसळ देशात आल्यानंतर ती लोक तिथेच थांबले का? वो कहाँ तक गए? चल के प्रस्थान करके करके कहाँ तक गए? जो देश उनके लिए बनाया था उस देश तक गए। आणि ते लोक चालत चालत प्रस्थान करून ते लोक कुठपर्यंत गेले जो देश त्यांच्यासाठी बनवण्यात आला होता. वचन ही है जो हमें वहाँ लेके जाता है। आणि वचन आहे जो आपल्याला तिथे घेऊन चालतो. मालूम है? इसलिए वचन हमारे आराधना में, हमारे आनंद के समय में, बच्चा का जन्मदिन के समय पर, नामकरण के समय पर, हमारे हर एक बातों में, शब्द दिन में, हमारे जो भी पर्व हैं, हम जो भी प्रभु में त्यौहार मनाते हैं, सभीयों में परमेश्वर का वचन होना चाहिए। बिना वचन के कुछ भी हमारा मसीहों का काम नहीं होना चाहिए। आणि वचन जे आहे ते आपल्या आनंदाच्या दिवशी किंवा आपले जे काही समारंभ आहे त्याच्यामध्ये किंवा शब्दाच्या दिवशी वचन असलं पाहिजे आणि आपण जे काही करतो ते वचनाच्या बगैर करायचं शादी आहे. है, वचन होना ही चाहिए, प्रचार होना ही चाहिए। आणि जर लग्न आहे तरी सुद्धा वचन झालं पाहिजे, प्रचार झाला बच्चा पाहिजे. हुआ, बच्चे का नामकरण करना है, वचन प्रचार होना चाहिए। आणि जर मूल झालेलं आहे तर त्याचं नामकरण करायचं आहे, त्याचं आप सुद्धा वचनाचा शत्रु से प्रचार लड़ते करायचा. हो तो वचन का इस्तेमाल कर शत्रु से लड़ो, परमेश्वर आपके लिए उतर आएगा, काम करेगा। आणि जर तुम्ही शत्रूसोबत युद्ध करत तर वचनाचा वापर करून तुम्ही त्याच्यासोबत युद्ध करा, देव खाली उतरून येईल, तुमचा विजय और होईल. आपकी तरफ से वो लड़ेगा। आणि तुमच्या तर्फे तो युद्ध जब करेल. आप वचन उसको बताओगे, परमेश्वर ने कहा कि तू मेरे आगे रहकर तू मेरे शत्रुओं से लड़ेगा। आणि जेव्हा तुम्ही वचन म्हणाल की प्रभु तू म्हणलेला आहे की तू माझ्या पुढे राहून तू माझ्या शत्रूसोबत युद्ध तो मेरे करशील शत्रुओं में तेरा डर डाल, आणि माझ्या शत्रूंमध्ये देवा तू मेरा भी डर डाल। आणि माझं सुद्धा भय तूने डाल. कहा है कि मैं तेरा डर उनमें समाऊंगा। आणि तो म्हणलेला आहे की तुझी जी भीती आहे ती त्याच्यामध्ये मेरे समावेश. गांव के लोग, मेरे निवासी मुझे डरने चाहिए। आणि माझ्या गावातील लोक माझे जे निवासी आहेत त्यांनी मला फिर घाबरले. तूने कैसे भी डरा? नींद में स्वप्न के द्वारा डरा, आणि झोपेमध्ये तू त्यांना स्वप्नद्वारे तू या घाबरला. शरीर पर कुछ भी बीमारी लाकर डरा। आणि शरीरावरती काही आजार पण आणून लेकिन देण्यात तुमने आले. मेरा डर आने देना कि मैंने इसके साथ ऐसा व्यवहार किया, इसीलिए मेरे साथ ऐसा हुआ। आणि त्याच्यामध्ये माझी तू भीती टाकली, मी याच्यासोबत अशी वागणूक केली म्हणून माझ्यासोबत असं झालेलं आहे. परमेश्वर, हम जब परमेश्वर को वचन याद दिलाते हैं, परमेश्वर उसके अनुसार जागरूकता काम करता है, स्मरण करता है। आणि म्हणून जेव्हा आपण देवाला वचनाची आठवण करून देतो देव त्याच्यानुसार कार्य करतो आणि तो काय करतो, जागृत तो होतो. जैसे इन तुरैयों का महत्व है, बाइबल में स्वर्ग में भी तुरैया है। आणि जसं या कर्णाचं महत्व आहे तसंच बायबलमध्ये स्वर्गामध्ये सुद्धा कर्ण अगर हम आहे. रेवलेशन में पढ़ेंगे तो वहाँ 7 तुरैयों के बारे में तो आपने पढ़ाई है। आणि जर तुम्ही प्रकटीकरणामध्ये वाचलं तर 7 करण्यामध्ये तुम्ही वाचलं स्वर्ग में असेल. 7 तुरैया फूकी जाएगी और पृथ्वी पर क्या आएगा? आणि स्वर्गामध्ये 7 करणे वाजवण्यात येईल आणि पृथ्वीवरती काय होईल, हाँ? विपत्ति आएगी। आणि विपत्ती येईल. कभी आणि कधी, एंटीक्राइस्ट के काल में। आणि ख्रिस्त विरोधकाच्या काळामध्ये. इसलिए परमेश्वर जो स्वर्ग में भी तुरई है, यहाँ पर भी हमारे जीवन में तुरई दिया है। आणि म्हणून स्वर्गामध्ये सुद्धा कर्ण आहे आणि इथे सुद्धा आपल्या जीवनामध्ये कर्ण दिलेला आहे. पहली तुरई फूकी जाएगी, जो 7 तुरैयों का है। मैं अभी दूसरी जो बता रही हूँ, जब पवित्र आत्मा उठा लिया जाने से पहले तुरई फूकी जाएगी। आणि पवित्र आत्मा ओसारीच्या अगोदर कर्ण वाजवण्यात येईल. और इस तुरई के द्वारा जितने पके हुए मसीह है, यानी तैयार मसीह है, उन मसीहों की कटनी होगी, एकत्रित पवित्र आत्मा उस तुरई के कारण पवित्र आत्मा एकत्रित करके उन्हें ले जाए। आणि ह्या करण्याचं कार्य जेवढी किती लोक टिकलेली आहे देव काय करत त्यांना उचलून घेऊन तुरई जाईल. फूकने पर क्या होता है? ऐकून फुकल्यानंतर काय होतं, मंडली, कलीसिया एकत्रित होना। आणि मंडळी एकत्रित होणं. तो वैसे ही जब तुरई फूकी जाएगी, आणि तसंच जेव्हा कर्ण वाजवण्यात येईल जो तैयार है आणि जे तयार आहे परमेश्वर में, आणि देवामध्ये तैयार भी, जैसे हमने आपको तो 7 पर्वों के बारे में बताया ही है, आणि तुम्हाला वापस 7 उसमें जाने की जरूरत नहीं। आणि तुम्हाला 7 पर्वांमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये पुन्हा जाण्याची गरज तो नाही. जो तैयार है, पेंटिकोस्टल डे जिसे कहते हैं कि तैयार थी, पवित्र आत्मा जिस दिन आया, वो 50वें दिन में कटनी का पर्व जिसे कहा है, उसे पेंटिकोस्टल डे भी कहा गया है, उसे कटनी का पर्व भी बोला गया है। आणि पवित्र आत्मा ज्या दिवशी 50व्या दिवशी आला त्याला पेंटिकोस्टल दिवस सुद्धा सांगण्यात आलेला आहे आणि कापणीचा पर्व सुरू कटनी केलेला का, आहे. वो लोग जब उस 50वें दिन में अपनी खेती की कटनी करते थे, आणि ते लोक 50व्या दिवशी स्वतःच्या शेतीची ती कापणी तो करायचे. जो पीक पहले तैयार हो जाता था, जो माले तैयार हो जाती थी, आणि जी कणसे पहिले तयार व्हायची उनको काटते थे। आणि माले लोग जो होते हैं, तो वो तैयार जो होती है उसको काटा जाता है, आणि ते जे तयार आहे त्याला कापण्यात द्यायचं. और जो तैयार नहीं है ऐसे वैसे तैयार- कटनी जाती है, वो बाद में कटनी होती है, यानी उसके बाद दूसरी बार कटनी। आणि जे तयार नाही त्यांना अशाच रीतीने ठेवण्यात येतं आणि दुसऱ्यांदा त्यांची तो कापणी वैसे ही करायची. चर्च में भी
आणि तसंच चर्चमध्ये सुद्धा जितने तैयार है आणि जो मी तयार आहे वो तुरही फूकते जिनको सुनाई देता है। आणि ते करणं वाजवताना ज्यांना ऐकायला येतं हाँ, जिसको तुरही सुनाई देगा आणि ज्यांना तो करणं वो ऐकायला तुरही येईल सारी जगत में बजेगी। आणि तो जो करणं आहे सर्व जगामध्ये वाजवण्यात येईल। जैसे ये लोग ये जब तुरही फूकते थे तो सारे इस्राएली लोगों के में सुनाई देता था, वैसे ही ये तुरही सारे जगत में सुनाई देगी। सारे जगत में जितने मसीह तैयार है वो रैप्चर हो जाएंगे आणि जर हमने एकत्रित कर दिया जाएगा। आणि पवित्र आत्म्याला एकत्रित होऊन त्यांना घेऊन जाईल दूसरी तुरही फूकी जाएगी, आणि दुसरा जेव्हा करणं वाजवण्यात येईल हमारा यीशु मसीह आएगा, आणि आपला प्रभू येशू येईल बादल होगा, आणि विभागून होऊन वो तुरही सब सुनेंगे। आणि तिचा तो जो करणं आहे तो सर्व लोक ऐकतील ओनली विश्वासी नहीं सुनेंगे। आणि फक्त विश्वासी लोक ऐकणार ये जो नाही। तुरही मैंने जो पहली तुरही बताई आणि जो पहिला करणं मी वो सांगितलं सिर्फ मसीह लोग ही सुनेंगे। आणि तो फक्त ख्रिस्ती लोकच वो भी ऐकतील कौन से मसीह? आणि ते पण कोणती ख्रिस्ती हाँ, जो तैयार है आणि जी लोक तयार आहेत वो लोग, आणि ती लोक मालूम हुआ? और जो तैयार नहीं है आणि जी लोक तयार और नाही जो अविश्वासी इस पृथ्वी पर रह गए, आणि जे अविश्वासी या पृथ्वीवरती राहिलेले आहेत हाँ, यीशु मसीह आने के समय पर आणि येशू ख्रिस्त येण्याच्या वेळेला वो तुरही का आवाज सुनेंगे। आणि ती लोक करण्याचा आवाज ऐकतील सब लोग डर जाएंगे, आणि सर्व लोक घाबरतील बहुत डर जाएंगे, आणि खूप घाबरतील क्योंकि वो आवाज हम तो अभी सोचो, अभी तो मैंने एक छोटा सा तुरही का आवाज दिया, लेकिन स्वर्गदूत वो तुरही फूकेंगे, वो आवाज बड़ा रहेगा, कान सह नहीं पाएगा। आणि स्वर्गदूत जेव्हा करणं वाजवतील ती खूप मोठा आवाज असेल आणि जे कान आहे ते सहन करू शकणार नाही डर जाएंगे, उस तुरही फूकते ही डर जाएंगे और देखेंगे हर पूरे देश में दिखाई देगा यीशु मसीह आ रहा है। आणि तो करणं वाजवत असताना सर्व लोक घाबरले जातील आणि काय होईल यीशु मसीह आ रहा है। आणि येशू ख्रिस्त येईल ये देख सब लोग देखेंगे, आणि ते सर्व लोक सब देखेंगे। आणि सर्व पाहतील ऐसा नहीं कि यीशु अभी जैसे पहली बार आया तो चुपके से आया, आणि जसं येशू ख्रिस्त पहिल्यांदा आला तेव्हा तो लपून आला है ना? बराबर है, किसी को मालूम नहीं पड़ा ना। आणि कोणालाही माहीत पडलं बैतलहम में गाय के गोटे में जन्म लिया, तुम्ही गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला इसलिए इस्राएली लोग जो अभी भी हड्डी जिद्दी वो लोग बोलते हैं कि नहीं हमारे यहाँ मसीह अभी तक जन्म नहीं लिया। आणि म्हणून इस्रायली लोक जे आतापर्यंत हड्डी आणि जिद्दी आहेत ते लोक म्हणतात ख्रिस्ताने ते जन्म नाही आज भी घेतला. संसार के लोग होता है तो बोलते कौन यीशु आम्हाला नाही माहिती, आमचा विश्वास नाही ईश्वर। आणि आज त्या जगामध्ये लोक म्हणतात की कौन येशू हमारे जो विश्वास है येशू के ऊपर नहीं है. अब जब यीशु आएगा आणि आता जेव्हा येशू येईल सब देखेंगे, आणि सर्व लोक पाहतील तभी तुरही फूकी जाए। आणि तेव्हा सुद्धा करणं वाजवायला येईल. बाइबल हमें तुरहियों पर जोर देता है। आणि म्हणून बायबल आपल्याला करण्यावरती जोर स्वर्ग देतो. में भी तुरही की जो कुछ स्वर्ग में है वही सेम नमूना सेम पैटर्न मोसेस को बनाने के लिए बोला ना। आणि स्वर्गामध्ये सुद्धा करणं आहे आणि तो सेम जो नमुना आहे तो मोशेला बनवण्यासाठी इसे सांगितलं. स्वर्ग में भी तुरही थी, इसलिए परमेश्वर ने इस्राएलियों के मध्य में तुरहियों को बनाने के लिए कहा। आणि स्वर्गामध्ये सुद्धा करणं होता म्हणून देवाने इस्रायली लोकांच्या मध्ये करणं बनवण्यासाठी सांगितलं. इसलिए प्रियो हमारा इस जो हमारे लिए अभी फिलहाल के लिए हमारे लिए दिया गया कि दोनों तुरहियों को ज़्यादा ध्यान दो, ज़्यादा थोड़ा फूका करो, ज़्यादा बोला करो। फूकना मतलब बोलना, उसे ज़्यादा इस्तेमाल करो। आणि फुकणं म्हणजे बोलणं म्हणजे त्याचा जास्त तुम्ही वापर करा इसे ज़्यादा करो, आणि त्याला जास्त वापर. ज़्यादा वचन निकालो मुँह से, आणि म्हणून तोंडामध्ये जास्त वचन काढा ज़्यादा एक दूसरे के साथ वचन से बात करो। आणि जास्त एकमेकांसोबत तुम्ही वचनाद्वारे अगर करा. आपको कोई निराश हताश दिखता है तो बोलो यीशु ने कहा तेरा मन अस्वस्थ न होने पाए। आणि जर तुम्हाला कोणी निराश होत असेल तर तुम्ही बोला की येशूने सांगितलं तुझे जे मन आहे ते अस्वस्थ होऊ देऊ तो नको. बोला मैंने तो आशा रखी है, आणि मी तर आशा ठेवलेली आहे. मेरी आशा न टूटेगी, आप आगे का पूरा कर देना। ऐसे वचन से एक दूसरे के साथ बात करो। आणि असं तुम्ही वचनाद्वारे एकमेकांसोबत तुम्ही बोला. ये प्रभु की इच्छा है, आणि ही देवाची इच्छा आहे. ज़्यादा वचन निकालो। आणि जास्त वचन काढा. हालेलुया, हालेलुया. समझ में आया? आणि समजलं. तो जो पहली तुरही है आणि जो पहिला करणं आहे पवित्र आत्मा के समय पर आणि जो ये पहिला कान काम खुले रखो बाबा। आणि त्याच्यासाठी तुम्ही कान उघडे ठेवा. और मेन आणि मुख्य वचन ज़्यादा पवित्र आत्मा को दुखाओ मत। इस कान खुला रखना मतलब क्या? सुनना। पवित्र आत्मा परमेश्वर जो बोलता है, जो वचन बोलता है वैसे सुनना। आणि कान उघडे ठेवा म्हणजे काय? पवित्र आत्मा आणि वचन आपल्याला जे काही सांगतात त्याच्या विषयी आपण अगर आप ऐकायचं. सुनते नहीं हो आणि जर तुम्ही ऐकत नाही तो
तुरई का शब्द आपको सुनाई नहीं देगा। आणि मग कर्णाचा आवाज तुम्हाला ऐकण्यात नाही येणार. कभी आप बोलोगे मैंने कभी सुना, आणि तुम्ही बोलाल की ते आता ऐकलं. सुना किसको बोलते हैं मालूम? आणि ऐकलं हे कशाला बोलतात माहिती आहे? अनुभव बरोबर आहे. इकडे जा. पुढे खाली बस. सुना, उसने कैसे सुना? आणि त्यांनी कसं किया. आणि त्यांनी ते केलं. इसका मतलब उसने सुना. आणि ह्याचा अर्थ आहे की त्यांनी ऐकलं. आपको समझा? अभी आप लोग ने तो वचन सुना है, आप 2 साल से सुन रहे हो, लेकिन वैसे करते हो मतलब सुना है, तो पवित्र आत्मा होता है हाँ इसने तुरई सुनी है. आणि तुम्ही सुद्धा वचन ऐकता आणि खूप वर्षांपासून ऐकत आहात, परंतु त्याच्यानुसार जेव्हा तुम्ही करता तेव्हा पवित्र आत्मा म्हणतो की याने करा ऐकलेला आहे. मतलब इसने ये सुना है, वचन सुना है. आणि याने हे वचन ऐकलेलं आहे. बाइबल में एक उदाहरण मैं आपको छोटा सा फटाक से बताती हूँ. बाइबल में एक यीशु मसीह ने कहा आणि बायबलमध्ये येशू ख्रिस्ताने एक सांगितलं व्यक्ति को 2 बच्चे हैं. आणि एका व्यक्तीला 2 मुलं आहेत. बड़े बेटे के पास गया, आणि तो मोठ्या मुलाकडे गेला कहा जा खेती में काम कर. आणि जाऊन त्याला सांगितलं की तू जाऊन शेतीमध्ये काम कहा कर. मैं नहीं जाऊँगा. आणि त्याने सांगितलं मी जाणार नाही. तो ऐसा बोलकर वो बाहर निकल गया. आणि असं बोलून तो बाहेर गेला. पिताजी को थोड़ा बुरा लगा. आणि त्याच्या वडिलांना थोडं दुखलं. छोटे बेटे के पास गया. आणि तो लहान मुलाकडे गेला. कि देखा बड़ा बेटा ने तो मुझे मना किया. आणि मोठ्या मुलाने मला मना केलं. तो बड़े बेटे ने मना किया. आणि मोठ्या मुलाने त्याला बाहर जाकर उसे लगा शी मैंने पिताजी को उठा लिया. आणि बाहेर जाऊन त्याला वाटलं मी माझ्या और वो खेती में जाके काम हो गया. आणि तो शेतीमध्ये जाऊन काम करायला लेकिन गेला. पिताजी को मालूम नहीं कि वो काम करने गया है. आणि वडिलांनाही माहीत नाही की तो काम करायला गेलेला आहे. छोटे बेटे के पास आके बोला तेरा भाई तो नहीं बोला बेटा तू जा खेती में काम कर. आणि म्हणून तो छोट्या मुलाकडे जाऊन तो म्हणाला की मोठ्या मुलाला सांगतो तरी नाही ऐकलं, म्हणून तो शेतीमध्ये जाऊन काम छोटे ने बोला करला. हाँ पिताजी अभी जाता हूँ. आणि छोट्याने म्हटलं की हा हा पिताजी मी आता जातो. लेकिन गया नहीं. आणि तो गेला तो नाही. यीशु ने प्रश्न पूछा इन दोनों में से किसने आज्ञा पालन किया, मतलब किसने सुना पिताजी का. आणि येशूने विचारलं की या दोघांपैकी कोणी वडिलांचं ऐकलं. पहले आणि पहिल्याने. भले उसने नहीं बोला लेकिन किया. आणि त्यांनी नाही म्हटलं परंतु त्याने केलं. तो वैसे हम भी जो सुनते हैं वही करने वाले मतलब सुने. आणि तसंच जेव्हा आपण ऐकतो तशा रीती करतो म्हणजे आपण काय केलेलं आहे ऐकलेलं आहे. तो समझ में आया. तो सुनने वाले बनो तो तुरई सुनाई देगी. आणि म्हणून ऐकणारा बघा तेव्हा कर्णाचा आवाज मला ऐकण्यात येईल. हालेलुया. हालेलुया. मैंने भी प्रभु को पूछा था प्रभु आज हे वचन दिलं आणि दुसरे काय शिकून काय आत्मिक रीतीने काय येतं चला कळालं इस्रायली लोकांना जमा करण्यासाठी आत्म्याने काय शिकवतोस तू. और ये तो समझ में आई कि इसराइली लोगों को इकट्ठा करने के लिए आत्मिक रूप से तो क्या सिखाता थोडा है. टाइम मी डोळे बंद केले. और थोड़ा आपण बंद केलं म्हटलं प्रभू म्हणजे शिकवतीस ह्याच्यात मी काय शिकली. और प्रभु से मैंने कहा कि प्रभु की मेरे से बात मला 2 की तुरया दिल्या जाणार आहे. और तो थोड़ी टुकड़ी चले हुई है. आणि पहिली तुरई ऐकण्यासाठी और पहली थोड़ी सुनने के लिए कान उघडणं गरजेचं आहे. और कान को खोलना चाहिए. इस्रायली त्यांनी कान लावायचे ते तुरईकडे कान लावायचे आणि तसेच करायचे. और इसराइली लोग थोड़ी और कान लगाते थे उसी जैसे करते थे. तसंच तुम्ही सुद्धा देवाच्या वचनाकडे कान लावा आणि तसंच करा तर तुम्हाला पहिली तुरई ऐकायला येईल. बघा तुम्हाला दुसरी तुरई ऐकायची का ती सगळ्यांनाच ऐकायला येणार. तिथं राहायचंय का ते याच्यात राहायचंय का देवा कोणालाही कोणालाही नाही त्यांनाही कोणालाच नको. एवढं भयंकर काळ येतो. और इतना भयानक काल है वो. खूप त्रास आहे. और बहुत तकलीफ है. खूप त्रास आहे. आजच ख्रिस्ती लोकांना एवढे त्रास देतात त्या अँटिक्राइस्टच्या काळात किती त्रास देतील. पर आज ही मुस्लिम लोगों को इतना सताव करते तो एंटीक्राइस्ट के काम में कितना करेगी. म्हणून बघा नको जे काही देवाकडे गेलेलो रोडलो बाबा रात्रीच्या वेळेला. और जो कुछ भी परमेश्वर के पास जाना ही अच्छा है. म्हणून पहिली तुरई जर तुम्हाला असंच पवित्र आत्मा बोलला तर पहिली तुरई ऐकायची तर कान उघडा म्हणजे कानाने ऐका आणि तसंच करा. और पवित्र आत्मा ने कहा कि अगर पहली थोड़ी को सुनना है तो क्या करो कान को खोलो और जो थोड़ी उसको सुनो. ह्या दोन्ही वचन हे अख्खं पूर्ण सगळं बायबल. और ये पूरा बाइबल. जेव्हा जेव्हा तुम्हाला शिकवलं जातं तसंच करा. और जब जब आपको सिखाया जाता है उसी रीति से आप करो. देव तुम्हाला आशीर्वाद प्रभु आपको आशीष करें. द्या. आपण प्रार्थना. हम प्रार्थना करेंगे. पवित्र पवित्र चरणामध्ये देवी पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनंतराच्या सिंहासनाच्या समोर येते. पवित्र पिता मैं धन्यवाद देती हूँ मेरे राजा. अब्बा आपने प्रभु हमें
तो रही दो घड़ियों को, चांदी की दो घड़ियाँ जो हमें छुटकारा देती है, हमें जीवन देती है और हमें जोड़ के रखती है। प्रभु पवित्र पिता, उस तुरही को, उस वचन को हम पकड़ के सुनकर पकड़ कर चलने के लिए सहायता करना, दया रखना। ये सब हमेशा तेरे करीब आने की मदद करना प्रभु। हमेशा हम सबको इकट्ठा करने के लिए प्रभु तूने वचन दिया है, वचन हमें इकट्ठा करना है। आज हम भिन्न भिन्न जगह से आए हैं, लेकिन हमें आज तुम्हें इस वचन के द्वारा ही इकट्ठा किया है और इसी एकत्रीकरण के द्वारा ही हम स्वर्ग में मिल जाएंगे। सहायता करना। अगर रक्षा तक अगर हम पृथ्वी पर है तो ज़रूर सुनाई देने देना। पवित्र आत्मा हम सबको उठाना कर, हमारे कान का मोटापन दूर कर, सुनने वाला कान देगा। ये मेरी प्रार्थना है। सभी को यीशु के नाम से बोला, अनुग्रह करना, आशीष देना। सब अपने अपने घर जाएंगे, इनकी रक्षा, बच्चों को आशीषित करना, दीर्घायुष रखना, गंदे लोगों से बचाएगा, पवित्र जीवन को जीने के लिए सहायता, जवानों को आशीषित करना और पवित्र शुद्ध जीवन को जीने के लिए मदद करना, बहुत सेवा तेरी करने के लिए सहायता, इनकी सुधि लेना, इनकी रक्षा करना और दया रखना। इन सबको यीशु के नाम से कवर करना। करुणा, दया मन, छेड़ा हुआ हाथ मन और आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना। सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको देते हैं। प्रभु यीशु मसीह के नीचे और पवित्र सामर्थ्य नाम से प्रार्थना करते। आमीन। बाय बाय।